नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एमपीएससीची जाहिरात आलेली आहे। लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, आरटीओ एमव्हीआय, उद्योग निरीक्षक यासाठी 2600+ पदांसाठी जाहिरात आलेली आहे आणि या पदासाठी आपल्याला एनसीएल आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र या संदर्भात खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेज होते, कॉल होते, म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत आपण। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एनसीएल संदर्भात आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की भेटतील। व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ह्या व्हिडिओ नंतरच तुम्ही आपला एमपीएससीचा ग्रुप सीचा फॉर्म या ठिकाणी भरण्यासाठी तुम्हाला अगदी सोपी पद्धत आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येईल। हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा अशी या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती देतो। आपण या व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे कुणाला आणि कधीपर्यंतचे एनसीएल आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हवे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याचबरोबर एनसीएल आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जर आपल्याकडे नसेल तर काय करावे, त्याचबरोबर हे प्रमाणपत्र मुख्य परीक्षा या संदर्भात देता येईल का आपल्याला, हे जर प्रमाणपत्र आपल्याकडे नसेल तर आपल्याला मुख्य परीक्षेला देता येईल का, मुख्य परीक्षा आपल्याला अप्लाय करता येईल का, त्याचबरोबर हे प्रमाणपत्र जर आपल्याकडे नसेल एनसीएल आणि ईडब्ल्यूएस तर फायदा आणि नुकसान या ठिकाणी काय होऊ शकते या संदर्भातली सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर एमपीएससीच्या धर्तीवर सरळ सेवा भरतीची बॅच सुरू आहे। साधारणपणे सर्वसमावेशक ही बॅच आहे। त्यात शिक्षकांची टीम आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, सराव प्रश्न आहे, अशी सर्वसमावेशक बॅच आपल्याकडे सुरू आहे। आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप या ठिकाणी डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 वर्षानंतर 461 पदांसाठी या ठिकाणी आरटीओ एमव्हीआय या पदाची पदभरती आलेली आहे। त्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आरटीओ फॅक्टरी बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। फाउंडेशन बॅच आहे। प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षेची सर्वसमावेशक आणि परिपूर्ण तयारी करण्यासाठी ही बॅच आपण सुरू केलेली आहे। बॅच आजपासून 29 जूनपासून सुरू झालेली आहे। ॲडमिशन ओपन आहे। आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता। येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। आपण बघत होतो बघा, जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत गट क या साठी साधारणपणे 2619 पदांसाठी जाहिरात आलेली आहे। त्यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, आरटीओ एमव्हीआय आणि लिपिक टंकलेखक अशा खूप चांगल्या पदांची जाहिरात आलेली आहे। एमपीएससी अंतर्गत गट क हे पद आहे। यामध्ये परीक्षा ऑनलाईन सीबीटी पद्धतीने होणार आहे। अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या ठिकाणी परिपत्रकामध्ये आपल्याला दिलेली आहे। त्यानंतर आपण जर बघितलं महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहे, फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे, फॉर्म साधारणपणे 27 जूनपर्यंत सुरू झालेले आहे आणि 17 जुलैपर्यंत आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे। आणि त्याचबरोबर चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत भरण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी 20 जुलै असणार आहे। या सर्व तारखा या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे, कारण आपले जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी आपल्याला कलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी या तारखा आपल्याला माहिती असणे महत्त्वाच्या हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर तुमच्या लक्षात येईल की 27/6/2026 ही ऑनलाईन लिंक चालू झालेली आहे। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या ठिकाणी व्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजेच लिंक सुरू झालेली आहे आणि आत्तापासूनच आपण या सर्व पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतो। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, या ठिकाणी एनसीएल प्रमाणपत्र जे आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल पण होते की एनसीएल बाबत एक अधिकृत माहिती आपल्याला हवी आहे आणि एनसीएल प्रमाणपत्र जे आहे ते कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असते, तर एक आहे ओबीसी, त्यानंतर एसबीसी, व्हीजे, त्याचबरोबर एनटी अ ब क ड या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, महिला आणि पुरुष या दोघांसाठी सुद्धा
या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी NCL प्रमाणपत्र या ठिकाणी लागत असते। त्यानंतर NCL प्रमाणपत्राची गरज कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नसते, तर SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, EWS आणि ओपन ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र NCL नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची या ठिकाणी आवश्यकता नसते। हे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे बघूया आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा नियम काय आहे। ह्या परीक्षेमध्ये जी ॲड आलेली आहे 1619 पदाची, त्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षेचा या ठिकाणी जो दिनांक दिलेला आहे 27 सप्टेंबर 2026 या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क ची परीक्षा असणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा। आणि त्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकाच्या पूर्वी या ठिकाणी आपल्याला 27 सप्टेंबर 2026 पूर्वी आपल्याला EWS प्रमाणपत्र आणि NCL प्रमाणपत्र आपल्याला उपलब्ध करणे आवश्यक असणार आहे। म्हणजेच आत्ताच आपण अप्लाय करून द्यायचं आहे आणि या तारखेच्या आधी निर्गमित झालेले जे प्रमाणपत्र आहे ते परीक्षेसाठी या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे। या तारखेनंतर निर्गमित झालेले प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या परिपत्रकामध्ये MPSCच्या जाहिरातीच्या परिपत्रकामध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे। म्हणून NCL असेल, EWS असेल, आत्ताच आपण अप्लाय करून द्यायचं आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण EWS संदर्भात जर आपण सर्व माहिती जर बघितली की शासन निर्णयाप्रमाणे ते आवश्यक आहे। त्यानंतर पूर्व परीक्षाच्या अर्जामध्ये आता आपल्याकडे उपलब्ध असेल तर प्रमाणपत्राचा क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी नमूद करणे या ठिकाणी फॉर्म भरताना महत्त्वाचे आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी EWS प्रमाणपत्र या ठिकाणी उपलब्ध नाही त्यांना मात्र मुख्य परीक्षेला मात्र त्या प्रमाणपत्राचे सर्व तपशील भरून ओरिजिनल या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। म्हणूनच आपल्याकडे 27 सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे। आता अप्लाय करून आपण ते सर्व सर्टिफिकेट्स आपण उपलब्ध करून घ्यायचे आहे। त्यानंतर नॉन क्रिमिनल संदर्भात आपण माहिती बघूया। नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट साधारणपणे ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे, OBC असेल, VJNT असेल, ह्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षाचे नॉन क्रिमिनल आवश्यक आहे। त्याचबरोबर पूर्व परीक्षेमध्ये आता जर आवश्यक आपल्याकडे उपलब्ध असेल नॉन क्रिमिनल तर आपण काय करायचं आहे, प्रमाणपत्राचा क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी नमूद करायचे आहे। ते मी तुम्हाला पुढे दाखवतो नॉन क्रिमिनलचा कशा पद्धतीने आपल्याला नंबर टाकायचा असतो, दिनांक टाकायचे असतात। परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे आता उपलब्ध नाही त्यांनी यस नो बटन क्लिक करून अपियर म्हणून फॉर्म भरायचा आहे आणि पूर्व परीक्षेच्या आधी मात्र ओरिजिनल नॉन क्रिमिनल लागणार आहे आणि पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये मात्र सर्व अर्जाची माहिती तपशीलवार भरणे आवश्यक आहे आणि डॉक्युमेंट्स जे आहे प्रमाणपत्र NCL अपलोड करणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने नॉन क्रिमिनलचा या ठिकाणी मायना असतो बघा। आपल्याला या ठिकाणी आउटवर्ड नंबर असतो, या ठिकाणी दिनांक असतात। आपण फॉर्म फिल करताना फॉर्म भरताना आपण फक्त या ठिकाणी हा आउटवर्ड नंबर टाकायचा आहे, म्हणजेच नॉन क्रिमिनलचा प्रमाणपत्र क्रमांक आणि हे दिनांक टाकायचा आहे। या दिनांकाला ते निर्गमित झालेलं आहे असं या ठिकाणी सिद्ध होतं। ही दोनच गोष्टी आपण या ठिकाणी फॉर्म भरताना फिलअप करायच्या आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा शेवटची लाईन असते, दिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड द पिरियड अप टू 31 मार्च 2026 असं या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे व्हॅलिड नाही आहे। तुम्हाला कोणते प्रमाणपत्र लागेल, तुम्हाला 31 मार्च 2027 ही डेट अप टू डेट असलेलं हे व्हॅलिड सर्टिफिकेट तुम्हाला लागेल। म्हणून नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट ह्या डेटचं आपल्याला ह्या पिरियडपर्यंतचं आपल्याला या ठिकाणी व्हॅलिड असलेलं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। हे सर्व विद्यार्थ्यांनी ही तारीख लक्षात घ्यायची आहे। ही तारीख आपल्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवर जर असेल तर आपल्याला परत नॉन क्रिमिनल काढण्याची आवश्यकता नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांचं ह्या तारखेपर्यंत व्हॅलिड नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी मात्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी अप्लाय करायचं आहे। त्यानंतर आपण बघूया एक दृष्टिक्षेप या ठिकाणी टाकूया की EWS प्रमाणपत्रासाठी आणि NCL प्रमाणपत्रासाठी नेमकं काय करायचं आहे आपल्याला। तर वैध दिनांक या ठिकाणी 27 सप्टेंबर आहे, या ठिकाणी पण 27 सप्टेंबर आहे। या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, NCLच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या कॉलममध्ये लक्ष द्यायचं आहे। EWS प्रमाणपत्र जर आपण बघितलं या ठिकाणी आर्थिक वर्ष 2026 आणि 27 आर्थिक वर्षाचे EWS प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे आणि NCL सुद्धा 2026-27 या आर्थिक वर्षाचे आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे।
त्यानंतर पूर्वपरीक्षा अर्जाची कृती काय करायची आहे, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी अपेअर म्हणून टाकायचं आहे. NCL सुद्धा ज्यांच्याकडे यस नो असेल त्यांनी यस नो करायचं आहे, यस असेल तर क्रमांक आणि दिनांक टाकायचे आहे, आणि ज्यांच्याकडे नाही आहे नॉन क्रिमिनल त्यांनी नो पण केलं तरी चालेल, अपेअर फॉर्म भरू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपल्याला EWS प्रमाणपत्र अपलोड करणे आणि त्याचबरोबर NCL प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करणे मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. हे सर्व विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मुख्य परीक्षेसाठी मात्र आपल्याला 27 सप्टेंबरच्या आत निर्गमित झालेलं NCL आणि नॉन क्रिमिनल दोन्ही सर्टिफिकेटची डेट ही 27 सप्टेंबरच्या आत पाहिजे, म्हणून आपण ती या ठिकाणी अपेअर आत्ता भरू शकतो फॉर्म. आणि मुख्य परीक्षेमध्ये मात्र आपण त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी हा प्रश्न असतो की आम्ही कोणत्या पद्धतीने कोणत्या नावाने NCL काढायचं आहे. तर महिलांनी मात्र या ठिकाणी 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेलं या ठिकाणी नॉन क्रिमिनल म्हणजेच उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे, ज्या व्यक्तींचं 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे त्यांना नॉन क्रिमिनल मिळत असतं. आणि उत्पन्नाचे 3 वर्षाचे प्रमाणपत्र काढून तुम्हाला नॉन क्रिमिनल यासाठी पुन्हा अप्लाय करावं लागत असतं. ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल आहे किंवा महिलांकडे नॉन क्रिमिनल आहे त्यांना काढण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्यांच्याकडे नाही आहे त्या विवाहित आणि अविवाहित महिलांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र कुणाचे काढायचे हा त्यांच्या पुढे प्रश्न असतो की वडिलांच्या नावाचे काढायचे की पतीच्या नावाचे काढायचे. परंतु या ठिकाणी 10वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जे आहे ते आपले वडिलांच्या नावाने असते महिलांचे, म्हणून त्यांनी वडिलांच्या नावानेच उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि वडिलांच्या नावाचंच आपलं नॉन क्रिमिनल काढायचं आहे. कारण त्यांची सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट्स हे वडिलांच्या नावाने असतात, म्हणून त्यांनी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढायचा आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करायचं आहे. दोन्ही डॉक्युमेंट्सवर त्यांचे वडिलांचेच नाव या ठिकाणी असणार आहे. आणि उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर काय करायचे, उत्पन्न प्रमाणपत्र जर नसेल तर आपल्याला नॉन क्रिमिनलसाठी आपल्याला अप्लाय करता येणार नाही. हे सर्व महिलांनी लक्षात घ्यायचे आहे. विवाहित महिलांनी या ठिकाणी वडिलांच्या नावानेच उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमिनल काढायचे आहे. आणि अविवाहित महिलांनी तर त्यांचं वडिलांच्या नावाने सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी असणार आहे. हे सर्व महिलांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढे जर आपण बघितलं आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कॅटेगरीनुसार आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल ते म्हणजे यामध्ये बघा ही डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे. यामध्ये जर आपल्याला डॉक्युमेंट्स नसेल आपल्याकडे तर आपण कॅटेगरीचा लाभ घेऊ शकत नाही. हे आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना साधारणपणे कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल असणे आवश्यक असते. त्यांना ते अपलोड करावं लागतं आणि DBसाठी त्यांना दाखवावं पण लागतं. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपण बघितलं कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल आवश्यक आहे, कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल आवश्यक नाही, ही सर्व माहिती आपण बघितली. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्या कॅटेगरीसाठी आवश्यक आहे त्यांना ते आवश्यक असतं. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कुणीही पॅनिक व्हायचं नाही आहे. काही विद्यार्थ्यांकडे असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी चालतं. आत्ता पूर्वपरीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक नाही. ज्यावेळेस DV होतो आपलं सिलेक्शन वगैरे होतं त्यानंतर ते काही वर्षाचा पिरियड देतं आपल्याला, त्यामध्ये आपल्याला ते सबमिट करावं असतं. परंतु आत्ता कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. त्याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट. डोमासाईल म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत आणि महाराष्ट्राच्या रहिवासीनुसार आपल्याला कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे तर आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. कारण जे काही आपले जे कास्ट आहे त्या कास्टचा लाभ घेण्यासाठी, कॅटेगरीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचे रहिवासी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्या रहिवासीसाठी आपल्याला डोमासाईल दाखला आवश्यक असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैध कागदपत्र जर आपल्याकडे नसतील, यापैकी आता कास्ट व्हॅलिडिटी जर सोडली तर बाकी जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसेल, कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, नॉन क्रिमिनल नाही आहे, डोमासाईल नाही आहे, तर मात्र आपण या ठिकाणी कॅटेगरीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला ओपनमधून फॉर्म भरावा लागेल आणि या ठिकाणी आपल्याला कोणत्याही कॅटेगरीचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही जर आपल्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट विदिन डेटच्या आधीचे या ठिकाणी नसेल तर आपल्याला ओपनमधून फॉर्म भरून या ठिकाणी कॉम्प्लीट करावे लागेल. हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आपण जर बघितलं ही सर्व माहिती तुमच्या लक्षात आली असेल, या संदर्भात तुमचे जर अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी नक्की त्यांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी देईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि
आपल्या या बॅचच्या माध्यमातून, आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ह्या MPSC परीक्षेची तयारी करा. तज्ज्ञ शिक्षकांसोबत PDF स्वरूपात नोट्स, सराव प्रश्न आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन या बॅचमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. बॅच सुरू झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर RTO फॅक्टरी, RTOची तयारी करणाऱ्या 461 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. RTO फॅक्टरी बॅचला जॉईन होऊन तुम्ही RTOची चांगली तयारी करू शकता. इन्फिनिटीला खूप सारा अनुभव आहे या RTOच्या या पदांसाठीच्या संदर्भामध्ये. त्या संदर्भामध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस आपल्याकडे सुरू आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. बॅच ही सुरू झालेली आहे, ॲडमिशनसुद्धा सुरू आहे. नक्कीच कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्फिनिटीसोबत MPSCच्या सर्व भरतीची तयारी अगदी चांगल्या पद्धतीने करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि कॅटेगरी संदर्भात जर काही अडचण असेल किंवा काही समस्या असतील, तुमच्या काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.